आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राज्यभर विठ्ठल भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर खुर्द येथील प्रसिद्ध श्री केशव गोविंद भगवान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली। पहाटे काकड आरतीने उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। विधिवत पूजा अर्चा, हरिनामाचा गजर आणि विठ्ठल विठ्ठलेच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला। पहाटेपासून श्री केशव गोविंद भगवानांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अहिल्यानगर जिल्ह्यासह विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी येथे दाखल झाले। प्रत्येक भाविकाला सुरळीत आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी श्री केशव गोविंद भगवान ट्रस्टच्या वतीने दर्शन रांगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची सुविधा तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती अशा विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। आषाढी एकादशीच्या निमित्तानं मंदिर आणि संपूर्ण परिसर विविध रंगी फुलांनी आकर्षकपणे सजविण्यात आला होता। फुलांच्या देखण्या सजावटीमुळे मंदिराचं सौंदर्य खुलून दिसत होतं। दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी सजावटीचे कौतुक करत भक्तिभावाने श्री केशव गोविंद भगवानांचं दर्शन घेतलं आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली। यावेळी ट्रस्टच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीचं वाटप करण्यात आलं। हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। प्रसाद वितरणाची व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आल्यानं भाविकांनी समाधान व्यक्त केलं। आषाढी एकादशीच्या निमित्तानं श्री केशव गोविंद भगवान मंदिर परिसरात पारंपरिक यात्राही भरली होती। यात्रेमध्ये खाऊची दुकाने, खेळण्याची दुकाने, पूजेच्या साहित्याची दुकाने तसेच विविध व्यावसायिकांची दुकाने मोठ्या प्रमाणात लागली होती। लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी यात्रेचा आनंद लुटला। त्यामुळे संपूर्ण बेलापूर खुर्द गावात धार्मिक उत्साहासोबतच यात्रेचीही मोठी रंगत पाहायला मिळाली। श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या उत्सवामुळे बेलापूर खुर्द येथील श्री केशव गोविंद भगवान मंदिर परिसर दिवसभर भाविकांनी गजबजून गेला होता। आषाढी एकादशीचा हा सोहळा भक्तांसाठी अविस्मरणीय ठरला असून धार्मिक उत्साह आणि भक्तिभावाचं अनोखं दर्शन या निमित्तानं घडलं। जय हरी। आज आषाढी एकादशी निमित्त हरिहर केशव गोविंद बन, हरिहर केशव गोविंद बेलापूर व हरिहर केशव गोविंद उक्कलगाव या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्याचं समाधान, भाग्य या ठिकाणी आल्यावर निश्चित भाविकांना लाभतं आणि त्यामुळं बेलापूर व पंचक्रोशीतील हजारो भाविक आज बनात दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी मोठी जत्रा भरते आणि ज्या भाविकांना पंढरपूरला जाण्यास शक्य होत नाही त्यांना बेलापुरात हरिहराचं दर्शन घेतल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन झाल्याचा साक्षात्कार व समाधान मिळतो आणि तीच भक्तिभावाने हजारो लोक आज या ठिकाणी दर्शनाला येत असतात। जय हरी। पंढरपूर गेल्याचं समाधान या ठिकाणी भाविकांना आल्यावर निश्चित लाभत असतं। मला सुद्धा तो आनंद आज या ठिकाणी हरिहराच्या दर्शनाने झालेला आहे आणि सर्व वारकऱ्यांचं जे पुण्य आहे ते सर्वांना महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करो अशी मी हरिहर चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। जय हरी। की काही भक्तगण हे पंढरपूरपर्यंत पोचू शकत नाही, त्यामुळे लोक हीच माझी पंढरी ह्या कारणाने इथे येऊन दर्शन घेतात आणि पांडुरंगाला श्री केशवगोविंदाच्या रूपात बघतात। आणि त्याचप्रमाणे केशवगोविंदाचे जे भक्त होते नांगू आणि डांगू हे पण पंढरीची वारी करत होते। आज या ठिकाणी आमच्या बनातील दिंडी नांगू आणि डांगू दिंडी पंढरपूर येथे पोचलेली आहे आणि आता ती प्रदक्षिणा पूर्ण करीत आहे। मी पण त्या दिंडीचा एक भाग होतो, पण माझ्याकडे ड्युटी दिंडीसाठी पाणी वाटपाची होती, आरोचं पाणी पुरवण्याची होती, ती मी पूर्ण करून तिथं मला माझी गाडी जाऊ शकत नाही म्हणून मला मागे यावं लागलं। परंतु पांडुरंगाने मला इथं आल्यानंतर इथले हरदास शिवाजी हरदास यांनी मला कपडे काढून इथं केशवगोविंदाच्या पायावर मस्तक ठेवायला लावलं, म्हणजे माझी वारी पूर्ण झाली। पांडुरंग तिथं बी आहे आणि पांडुरंग इथं बी आहे असं यावरून मला एकदम 100% खात्री झाली। पांडुरंगाचं दर्शन तिथे गर्दीत न झाल्यामुळे मला इथं आलेल्या शिवाजी भगत यांनी सांगितलं की तुम्ही कपडे काढा आणि दर्शन घ्या। देवाच्या पायावर टेकून दर्शन घ्यायला मिळालं। मला साक्षात पांडुरंग इथेच भेटला आणि हीच माझी पंढरी आहे। धन्यवाद। पांडुरंग हरी।
आजच्या या पवित्र आषाढी एकादशीच्या मंगलमय प्रसंगी पंचक्रोशीतले सर्व भाविक पंढरपूरला जे जातात आणि जे काय जाऊ शकत नाही ते सर्व इथे आपल्या हरिहर केशव गोविंद देवस्थानच्या पवित्र स्थानावर दर्शनाला येतात. तो जवळजवळ 7 क्विंटल जवळ 700 किलोचा प्रसाद, खिचडीचा प्रसाद इथे होतो. सकाळी आरतीपासून ते संध्याकाळच्या आरतीपर्यंत हा इथं प्रसाद चालू असतो. पंचक्रोशीतले सर्व लोक इथे येत असतात. आज म्हणजे प्रत्येक भाविक हा पंढरपूरमध्ये दर्शनासाठी जातो. 15-20 दिवसांची वारी करून तो पंढरपूरमध्ये दर्शनासाठी जातो. पण ज्या भक्तांना शक्य नाही आहे पंढरपूरची वारी करणं, त्या भक्तांसाठी आज हे केशव गोविंदाचं जे मंदिर आहे ते प्रति पंढरपूर समजलं जातं आणि सर्व भक्त इथं येऊन दर्शन वगैरे करून जातात. अगदी पंढरपूरसारखं फील आज इथं होतं आहे. आणि आज आम्ही आलो माहेरासी आणि आनंदानं नाहलो असं सर्व काही आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या, त्या विठ्ठलाकडे धाव घेणाऱ्या, माझ्या पाय असतील, माझं मन असेल, माझा देह असेल, आज इथं येऊन एकदम शांत झालं आहे आणि इथं विसावलं आहे. आज खूप काही विशेष वाटते. आम्ही दररोजच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आज थोडं काही वेगळं काही आहे. एकादशी आज म्हणजे एकदम पंढरपूरसारखं फील होतं आहे. जत्रा पण आहे, प्रसादाचं फराळाचं पण वाटप केलं जातं आहे आणि हे सगळं बघून एकदम प्रसन्न वाटतंय. मन खूप फुलून गेलं आहे. खूप पुरातन मंदिर आहे. इथं प्रति पंढरपूर म्हणून पूर्ण तालुक्यातले पंचक्रोशीचे लोक दर्शनाला येतात आणि इथं एक दर्शनाचा आनंद मिळतो. आपण विठोबा दर्शन घेतल्यासारखं इथं वाटतं आपल्याला. आज आपण पंढरपूरला आल्यासारखे आनंद वाटला आणि खिचडीचा महाप्रसाद इथं भक्तगण सर्वजण मिळून करतात. त्यांनी आणि सगळ्यांना प्रसाद पुरतो. त्या भक्तगणांचं सगळ्यांचं आभार मानतो प्रसाद दिल्याबद्दल. इथं आनंद वाटला. पंढरपूरला काही जाऊ शकलं नाही आम्ही. दिंडी वाटी लावायपुरतं गेलो आणि मागं आलो. पण आता इथं आल्यावर आनंद वाटला आम्हाला. बनातल्यासारखं देवस्थान नाही कुठं असं. बनातलं देवस्थान चांगलं आहे. इथं सगळी सुविधा आहे. खिचडी वाटप चालू आहे सकाळपासून. इथं बारी लागेल दर्शनाला. इथं येऊला आल्यावर आनंद वाटतोय. बनात आम्ही रोज बनात येतोय. ज्यांचे लग्न झालेले आहे ना त्यासुद्धा मुली आज येत्या एकादशीला येत्या. श्रावण महिन्यात 4 सोमवार आमची पाहुणे येते इथं दर्शनाला. हे देवस्थान एकदम चांगलं आहे. सारखे कार्यक्रम असते इथं. बनात अभिषेक असते रोज. लग्न होते इथं. काही कार्यक्रम असला का बनातच करते इथं. आमचा काही कार्यक्रम असला का आम्ही बनात येऊन कार्यक्रम करतो इथं. आम्हाला पंढरपूरला जाणं नाही शक्य झालं, पण पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीच्या रूपातच आम्हाला केशवगोविंद बाप्पांचं दर्शन झालं. आम्ही नेहमीच दर्शनाला येतो, पण मग आजचा आनंद वेगळाच आहे. आज डेकोरेशन ते भरपूर सुंदर केलेलं आहे आणि फराळाची पण वाटप सकाळपासून चालू आहे भाविकांना. सजलेलं आहे. जत्रा पण भरपूर भरलेली आहे. भाविक पण दर्शनाला भरपूर येत आहेत. महिला पुरुष मंडळी. ते आनंदाचं वातावरण असून आणि हा देवाचं सत्वच खूप वेगळं आहे. जे दर्शनाला आलेले भाविक मनोभावे काहीतरी मनातली इच्छा बोलून जातात आणि ती परमेश्वर पुरीच करतात. असं या केशवगोविंद महाराजांचं हे चरित्र आहे. पायी पण येतात श्रावण महिन्यात, धोंड्याच्या महिन्यात आणि तसे पण भरपूर लोक इथले जवळ आसपासचे कायमच येतात आणि बाहेरून पण लोक भरपूर येतात दर्शनासाठी. आमची आई वडिलापासून श्रद्धा आहे देवावर. आम्ही बी जे माग आलं तसं देवाबद्दल फुल मानतो आम्ही देवाला. व्यवस्थित सगळं मागच्यापेक्षा आता सुधारणा भरपूर झालेली आहे. आम्ही पंढरपूरहून येऊन सुद्धा आम्ही या देवावर इथून जरी गेलो तर कधी बी देवाचे दर्शन केल्याशिवाय जात नाही. असं म्हणजे एकदम हे 3 वाजे पहिले आमच्या मात्रामध्ये तिरस्थळीसुद्धा करत 3 देवाची. 3 देव तिरस करू ती हे भाऊ असे म्हणजे पहिल्यापासून आता एकदम भारी सुधारणा झालेली. खूप आता जत्रा एकादशीला याला त्याला मध्ये थोडी यात्रा भरायची इथं. आणि अजून देवाची इथून फार सुधारणा होण्याजोगं वाटतं होणार पण.
देवावर फार पूर्ण आमची येऊन श्राद्ध अभिषेक वगैरे आम्ही देवाला पूर्णपणे घालत असतो. खिचडी वाटप सुद्धा आहे ना, तर म्हणजे आज तरी ती खिचडी वाटप चालू झालेली आहे तिकडं. मुलांना सजवलेलं आहे ना मंदिर एकदम. आता म्हणजे कसं वाटतं त्याचं पंढरपूर उतरलेलं आहे आज पद्धती वाटू राहिलेली.